भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावचे सुपुत्र श्री कचरू गणपत हरड यांचा 75वा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये हरड कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला। यंदाचा त्यांचा 75वा हा वाढदिवस अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण हरड परिवाराने साजरा केला। गेली अनेक वर्षापासून तळागाळात समाजात जाऊन श्री कचरू गणपत हरड समाजसेवक यांनी विविध पदावर राहून अनेक समाजोपयोगी लोकोपयोगी कामे केली आणि त्या अनुषंगाने त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते। विशेष म्हणजे त्यांचा संपूर्ण हरड परिवार, त्यामध्ये त्यांची सर्व मुले मुली नातवंडे या सर्वांचा समावेश मोठ्या संख्येने होता। विशेष म्हणजे विलास हरड, संदीपदादा हरड समेत दीपक हरड या सर्व तिन्ही मुलांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील केले व सर्वांचे आभार देखील मानले। विशेष म्हणजे गेले अनेक वर्षापासून अनेक पदावर कार्य करणारे उत्कृष्ट समाजसेवक कचरू दादा गणपत हरड यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी अनेक पंचक्रोशीतील नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट सूत्रसंचालक मनोहर तरसर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यासोबतच संपूर्ण हरड कुटुंबियांनी सन्माननीय कचरूदादा गणपत हरड यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। त्याच्या कन्याबरोबर माझा विवाह झाला, परंतु जबाबदारी काहीच नाही। एक हाफ पॅन्ट शिवायचो आणि बाकीचं सगळं एक करायचं, म्हणजे आजोबा सगळे खर्च द्यायचे आणि एवढे दिलदार होते की मुलांना कुठलीच गोष्ट कमी पडून दिली नाही। शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आणि सणवार असो भरपूर खाऊ वगैरे ते करायचे आणि मुलांना रोजचं काय जे लागेल ते द्यायचे। तर पैसा त्यांच्या हाती रोज असायचा। पैसा असला तरी कधीही गर्व केलेला नाही किंवा मुलांना तसं शिक्षणही दिलं नाही व एवढा पैसा आहे आपण एक चांगले मोठे माणसं होत नाही। एक जबाबदारी जाणीव पण करून द्यायची ती, कारण निर्व्यसनी असल्यामुळं त्यांचे विचार खूप चांगले असे। अशा थोर घराण्यात माझा जन्म झाला आणि मला सुद्धा आमच्या पोटी विवाह झाल्यानंतर 5 अपत्य आले। एकाचं नाव समजा विलास, एकाचं उषाबाई गोकुळ नाईक, रेखाबाई भोईर आणि संदीप आणि दीपक अशी 5 अपत्ये आल्यानंतर सुसंस्कारित, त्यांना सुद्धा कुठलं व्यसन नाही, आपल्या आपल्या कामामध्ये मग्न असतात, म्हणून आनंद वाटतो। आता माझी बघितला हा समोर जो दिसतो तो माझा पंटू आहे, आमच्या लवेशचा मुलगा। म्हणजे नातवंड आणि पतवंड एवढा मोठा परिवार आमचा झालेला आहे। किंवा अशा प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या प्रेमाखातर आपल्याला आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे। आणि या घराण्यामध्ये जन्मलेला मी स्वतःला भाग्यवान समजतो। त्या घराचे अनंत उपकार संस्कार हे खूप महान आहेत, म्हणून मी आमच्या घराण्यापुढं आमच्या आईवडिलांसमोर आमच्या आजोबांसमोर नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आमचे वडील आहेत आणि वडिलांचा आधीपासूनच जो आध्यात्मिक जो हे आहे, आध्यात्मिक त्यांची आवड आहे, त्या आवडीमुळे आम्हाला सुद्धा देवाधिकांची किंवा एक भक्ती करण्याची आम्हाला एक सवय निर्माण झालेली आहे। ते स्वाध्यायामध्ये आधीपासूनच गावामध्ये प्रथम नागरिक होते। त्यांनी गावामध्ये प्रत्येक लहान मुलं थोर लोकांना त्यांनी आपल्या स्वतःच्या जोडीला घेऊन एक गावामध्ये स्वाध्याय परिवार स्थापन केला आणि ते स्वाध्याय परिवाराच्या जोपासण्यासाठी ते गावोगाव भक्ती फेरी काढत असत, लोकांना जाऊन उपदेश करत असत, काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असत। पण आम्हाला तेव्हा त्याचे कुतूहल वाटायचे का हा जो व्यक्ती आहे, हे जे व्यक्ती आहेत, हे आपलं काम धाम सोडून 4-5 दिवस बाहेरच्या गावामध्ये जाणं आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आजोबा, आज तुम्हाला 75 वर्ष पूर्ण झाली। तुमच्या 75 वर्षाच्या वाटचालीत मेहनतीच्या व ज्ञानाच्या फुलांनी तुमची वेळ बहरलेली आहे। आज तुमच्याबद्दल बोलताना माझ्या मनात अनेक आठवणी एकत्र येत आहेत। तुम्ही फक्त माझे आजोबा नाहीत, तर माझे पहिले शिक्षक, माझे पहिले मार्गदर्शक,
व सर्वात मोठा आधारस्तंभ. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना तुम्ही कसे सामोरे जायचे याचे आम्हाला तुम्ही ज्ञान दिले. लहानपणी माझा हात धरून चालायला शिकवणारे देखील तुम्हीच. छोट्या छोट्या यशांवर टाळ्या वाजवणारे तुम्हीच. तुम्ही सांगितलेल्या अनुभवातून मला जीवनाचे खरे धडे मिळाले. मी जे काही आहे त्यामुळे तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही मला स्वप्न पाहायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासही दिलात. आजोबा, तुमचं प्रेम शब्दात मांडता येणार नाही इतकं अमूल्य आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. देव तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य देव व तुम्ही नेहमी हसत राहो. आजोबांसाठी मी एक कविता बनवलेली आहे. छोटीशी कविता मी सादर करते. म्हणतात नात म्हणजे काय? सगळे म्हणतात नात म्हणजे दुधावरची साय. आजोबांना विचारलं म्हणजे व नक्की काय? लेकीपेक्षा लाडकी तू आजोबा हळूच म्हणतात. लेकीपेक्षा लाडकी तू आजोबा हळूच म्हणतात. म्हणताना असं गाळ्यात मिश्किल असतात. म्हणताना असं गाळ्यात मिश्किल असतात. आईसाठी कडक आहेत पण माझ्यासाठी मऊ. आईसाठी कडक आहेत पण माझ्यासाठी मऊ. छोट्या छोट्या गोष्टींचाही कौतुक त्यांना फार. चष्म्यामधून दूर कधी खिळते त्यांची दृष्टी. चष्म्यामधून दूर कधी खिळते त्यांची दृष्टी. आठवून आठवून सांगत राहतात किती. तुम्ही अनेक चढउतार पाहिलेले असतील, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहून कुटुंबाला सांभाळण्याची कला तुम्ही आम्हा मुलांना सगळ्यांना शिकवलेली आहे. तुमची शिस्त, प्रामाणिकपणा आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देते. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये स्थिरावलेलो आहोत. साध्या राहणीतून तुम्ही आम्हाला उच्च विचारसरणी सुद्धा शिकवली आहे. आम्हा सर्वांना नेहमी तुमचा खूपच आधार वाटतो. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही आम्हा सुनांना कधीच परकेपणाची जाणीव होऊन दिली नाही. नेहमीच आम्हाला पोटच्या मुलींसारखंच प्रेम दिलं. याबद्दल मी तुमची नेहमीच ऋणी राहील. पुन्हाच तुका जसं वर्ष वाढत जातो तसं आयुष्य कमी होत जातो. पण आमची इच्छा देवाचरणी प्रार्थना करतो का त्यांना आयुष्य वाढतच राहू दे. माझे वडील पण 70 वर्षाचेच होते, पण कधी मी समजलो नाही का माझे ताईचे सासरे आहेत, माझे वडीलच आहेत. माझी इच्छा नव्हती बोलण्याची, पण मला वाटलं का माझे वडील आहेत म्हणून मी 2 शब्द बोलणारच. पण त्यांची एक आपुलकी अशी आहे, इथे महोत्सव म्हणून तर मला तर वाटलं नाही, पण त्यांचा जो स्वभाव आहे ना त्याच्यामुळे एवढे नातेवाईक आलेले आहेत. महोत्सव म्हणून कोणी आलेलं नाही आणि आमंत्रण केलेलं म्हणून हा कोणी आलेला नाही आहे. फक्त त्यांचा जो भावकिक आणि त्यांची जी लौकिक व्यवस्था आहे आणि संस्कृती जी आहे त्याच्यामुळे ही सर्व लोक ही आपले रिलेटिव्ह आलेले आहेत तिथे. आणि त्यांना ज्या मी मनापासून माझ्या शुभेच्छा देतो ना, तर माझ्या पूर्ण पाटील परिवारापासून त्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो का उदंड आयुष्य लाभो असे मामांना मी शुभेच्छा देतो. आणि मी त्यांचं खूप माझ्या ताईकडे मी येताना बघतो. मधून या केला दादांचा 75वा वाढदिवस आहे. मी खूप खुश झालो. दादांबद्दल काय बोलायचा. दादा कुठेही सुखदुःख असो, कुठे लग्न समारंभ असो, दादा पहिले हजर राहतात. आज मला नाही वाटत त्यांना 75 वर्ष झाले असेल, मी ते समजतो 40 वर्ष झाले असतील. कारण त्यांचा चेहरा बघा ना, पांडुरंगासारखा चेहरा आहे. हरट परिवार सुखी परिवार. दादांचा हरट परिवार खूप अंकुश असतो, म्हणून दादा हे प्रसिद्ध आहेत. दादांबद्दल जे मी त्यांना दादा मला वाटतं नाही 106 वर्ष तरी पण तसेच दिसणार असं मला वाटते. त्याचा चेहऱ्यावर त्याचा पांडुरंगाचा तेज आहे ना. दादांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. मी 2 शब्द संपवतो. ते 20 घरांचंच होतं. तिकडे तडीकडे फक्त 4-5 घरं होती आणि इकडे काय होती. एक अतिशय छोटं गाव. आणि या छोट्या गावातून कचरूदादासारखी माणसं ही नोकरीला जात असत दांडेकरमध्ये. आणि दांडेकरमध्ये जाणारी मंडळी जवळजवळ 7-8 जण होते. आणि ह्या गावात जेव्हा पदार्पण केलं तेव्हा सगळ्या व्यक्तींमध्ये उठून दिसणारं व्यक्तिमत्व जे होतं ते कचरूदादांचं होतं. अजून 2-3 माणसं आहेत, त्यांची पण आठवण मला या क्षणी येते. ते म्हणजे अनंत मडवी, त्यानंतर कैलासवासी चरपट पाटील. ही माणसं ही समाजाला घेऊन
गावाला घेऊन पुढे पुढे सरकणारी होती. आज ह्या 40 वर्षाच्या संबंधामध्ये जेव्हा मी शिक्षक म्हणून इथे लागलो त्यावेळेला माझा पहिला संबंध ह्या घराशी आला. कारण मी शाळेतून आलो की मला आपुलकीने बोलवणारं घर, जसं संपूर्ण गावच होतं, परंतु मी जास्त सानिध्यात इथे या घराशी जोडलो. त्याला कारण एवढंच होतं की ह्या घरातील माणसांची एकोप्याची, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं प्रत्येक गोष्टीविषयी, समाजाविषयी, शिक्षणाविषयी त्यांची असलेली आवड, हे त्यांच्या प्रत्येकाकडून दिसत होती.